खरं तर शिवचरित्राचा संदर्भ मला आपल्या लोककथांमध्ये आलेली एक रामकथा आहे त्याच्याशी जोडणं पहिल्यांदा महत्वाचं वाटतं। आपल्या सगळ्यांनी ती कथा ऐकली असेल, वाचली असेल। आपल्या लोककथांमध्ये एक रामकथा आलेली आहे। काय ती कथा आहे? प्रभू रामचंद्रांच्या नावाने रामसेतू बांधण्याचं काम सुरू होतं। रामचंद्राचं नाव दगडावरती लिहिलं जातंय, दगड पाण्यामध्ये टाकला जातोय, दगड तरंगतोय। रामचंद्राचं नाव दगडावरती लिहिलं जातंय, दगड पाण्यामध्ये टाकला जातोय, दगड तरंगतोय। रामचंद्रांना वाटलं अरे माझ्या नावाने एवढं सगळं काम सुरू आहे, कार्य सुरू आहे, मी सुद्धा काहीतरी हातभार लावला पाहिजे, मदत केली पाहिजे। या भावनेनं रामचंद्रांनी सुद्धा एक दगड घेतला, पाण्यात टाकला, दगड बुडाला। रामचंद्रांना वाटलं अरे माझ्या नावाने एवढं सगळं काम सुरू आहे, कार्य सुरू आहे आणि माझ्या नावाने दगड पाण्यामध्ये टाकला जातोय, तो दगड यांचा तरंगतोय आणि माझा दगड मात्र पाण्यात बुडतोय, हे असं काय होत आहे? प्रभू चिंतेत पडले, अस्वस्थ झाले। अंगद त्या ठिकाणी समोर उभे होते, ते प्रभूंजवळ आले आणि म्हटले प्रभू चिंतेत दिसताय। रामचंद्र म्हटले अरे माझ्या नावानं माझं नाव लिहून तुम्ही दगड पाण्यामध्ये टाकताय, तुमचा दगड तरंगतोय आणि मी मात्र दगड टाकला, तो दगड बुडतोय, हे असं कसं झालं? अंगद म्हटले अहो प्रभू, ज्याचा हात स्वतः रामाने सोडून दिला, ज्याला स्वतः रामाने सोडून दिलं, तो बुडणार नाही तर काय तरंगणार आहे का? तो बुडल्याशिवाय राहणार नाही। आणि अगदी त्याचप्रमाणे सुद्धा बरोबर मी म्हणतोय की शिवचरित्राचा हात या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जर आपण सोडून देऊ आणि शिवाजी महाराजांचे विचार जर आपण सोडून देऊ तर हे राज्य सुद्धा बुडाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि हा महाराष्ट्र हा विषय गावोगावी गेला पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे। म्हणून विचारांची शिवजयंती साजरी करण्याच्या हेतूनं मी अभिनंदन करतो जयंतराव पाटील साहेबांचं आणि प्रतीक दादांचं की त्यांनी विचारांची शिवजयंती साजरी करायचं ठरवलं आणि त्यानिमित्तानं व्याख्यान करण्याचा योग गेले 4 दिवस मला येतो आहे। आणि काय गोष्ट आहे बघा, मी महाराष्ट्रात व्याख्यान दिली, महाराष्ट्राच्या बाहेर दिली। अहो एक व्याख्यान कोणी आयोजित करतं, 2 व्याख्यान कोणी आयोजित करतं, 3 व्याख्यान कोणी आयोजित करतं, पण सलग 14 व्याख्यानं गावोगावी या वाळवा तालुक्यामध्ये होत आहेत। मी आता डेठे धरणमधून आलो, बोलून आलो, तिथे सुद्धा लोक जमलेले होते ऐकण्यासाठी। म्हणजे खऱ्या अर्थानं विचारांची शिवजयंती आपण साजरी केली पाहिजे, कारण की आमची विचारांवर निष्ठा आहे आणि विचारांवर निष्ठा असल्यामुळे विचारांची शिवजयंती साजरी होते असं मला वाटतंय। आणि त्या कार्यक्रमाचा भाग होण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मला आनंद वाटतोय। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल परवा साहेबांची भेट झाली आणि त्यांनी मला राजाराम बापूंचं पुस्तक भेट दिलं। आम्ही मराठवाड्यामध्ये राहतो, त्या तिकडून वाचतो की सांगली जिल्ह्याचे महत्वाचे नेते कोण आहेत, तर आदरणीय लोकनेते राजाराम बापूंचं नाव आपल्याला घ्यावं लागेल। आणि त्या मातीमध्ये मी या ठिकाणी आलोय, गेले 4 दिवस हा सगळा परिसर पाहतोय, काय सुंदर भव्य दिव्य आणि काय छान पद्धतीने या ठिकाणी विकासाचं वातावरण मला दिसतंय। मी ते नवीन जे गडकरी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं मुलांच्या हॉस्टेलचं, त्या हॉस्टेलला भेट दिली। अत्याधुनिक असं हॉस्टेल आहे की असं हॉस्टेल इथं या इस्लामपूरमध्ये उभारलं जातंय, हीच तेवढी मोठी महत्वाची अभिमानाची बाब आहे। इतकं सुंदर ते हॉस्टेल आहे की 1000 लोक एकाच वेळी मुलं जेवू शकतात। बाजूला मुलांसाठी स्पेशल जिम आहे, ते सुद्धा अत्याधुनिक आहे। मला वाटतं इतकं छान शिक्षण या ठिकाणी उपलब्ध होत आहे। म्हणूनच गुणवत्ता ही महानगरांची मक्तेदारी राहिलेली नाहीये आणि ते खोडून काढण्यासाठीच म्हणून ग्रामीण भागामध्ये अशी गुणवत्ता रुजवण्याचं काम जयंतराव पाटील साहेबांनी केलं। आणि जो मी जे पुस्तक वाचलं ते चाळलं, त्याच्यामध्ये मला जाणवलं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी ते रोपटं लावण्याचं, विकासाचं रोपटं लावण्याचं काम लोकनेते असलेल्या राजाराम बापूंनी केलं। आम्ही नेहमी म्हणतो की एक माणूस 100 पावलं चालणं म्हणजे विकास नसतो, तर 100 माणसांनी मिळून एक पाऊल पुढे चालणं म्हणजे खरा विकास असतो। आणि तो विकास सर्व बाजूला या ठिकाणी दिसतोय। म्हणून म्हणावंसं वाटतं की अजून इथल्या मातीमध्ये तुमचा विचार सापडतो, सुगंध तुमच्या कीर्तीचा बापू अजून दरवळतो, सुगंध तुमच्या कीर्तीचा बापू अजून दरवळतो, तो सुगंध दरवळतोय त्याबद्दल। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस एक्सपो, याला मी भेट दिली। विविध प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी आलेले लोक मान्यवर येत आहेत, प्रबोधन करतायत। त्या बिझनेस एक्सपोचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे की सगळ्या प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी येत आहेत, प्रबोधन होत आहे, समाज प्रबोधनाच्या गोष्टी होत आहेत आणि या माध्यमातून युवकांना एक चालना मिळणार आहे। आणि जे शिवाजी महाराज म्हणाले होते इथल्या तरुणांनी उद्योगशील आता असलं पाहिजे, उद्योगशील झालं पाहिजे, तसेच उद्योगशील इथले तरुण घडावेत। त्यासाठी म्हणून असे उद्योग करणं आणि असे बिझनेस एक्सपो आयोजित करणं हे गरजेचं आहे। त्याबद्दल प्रतीकदादा पाटलांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आणि खऱ्या अर्थाने ही शिवजयंती आपल्या विचारांची शिवजयंती साजरी करतो, त्यासाठी तुम्ही सगळे या ठिकाणी जमलेले आहात। लक्षात घ्या मित्र हो, 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला मृत्यू, फक्त 50 वर्षांचं आयुष्य हो, पण 350 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्यासमोर आयुष्य उभा आहे, तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये आयुष्य उजळून निघालंय। या आयुष्याची कीर्तिरूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारलेल्या काळोखाच्या वाटेवरती तुमच्यासाठी माझ्यासाठी आयुष्य प्रकाशाची वाट निर्माण करताय। कारण या आयुष्य मला सांगते तुम्ही नियोजन करा, या आयुष्य मला सांगते तुम्ही ध्येय ठरवा, या आयुष्य मला सांगते तुम्ही निष्ठा बाळगा, या आयुष्य मला सांगते की आई वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास, हे आयुष्य शिकवते आत्मविश्वास, हे आयुष्य सांगते ठेवा धैर्य आणि आयुष्याच आहे की जे आम्हाला सांगते तुम्ही गाजवा शौर्य। पण छत्रपतींच्या पराक्रमी आयुष्यासमोर नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो सांगावा लागेल की छत्रपतींच्या नावाचा आपल्या बेंबीच्या देठापासून जय जयकार आपण करूच, पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा धरू।
आणि नुसतंच कपाळावरती चंद्रकोर कोरण्यापेक्षा, दाढी वाढून फिरण्यापेक्षा आणि गाडीवरती बघतोस काय मुजरा कर्ज लावण्यापेक्षा आणि भगवो वादळ असं करण्यापेक्षा, अरे शिवरायांच्या विचारांचं असं काही वादळ आपल्या सगळ्या देशामध्ये निर्माण करू की त्यांच्या विचारांना जो पाहिजे, त्यांच्या विचारांना जो अपेक्षित आहे तो भगवा सगळीकडे फडकल्याशिवाय राहणार नाही. ही विचारांची शिवजयंती आम्ही त्यासाठी साजरी करतोय की विचारांचा भगवा आम्हाला फडकवायचा आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल. लक्षात घ्या, ज्या मातीने शिवरायांचा पराक्रम पाहिला त्या मातीतल्या लेकरांना आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा याची जाणीव असलीच पाहिजे. काही दिवसापूर्वी चित्रपट आला होता बाहुबली नावाचा, काय सुंदर पिक्चर आहे, जबरदस्त कथा आहे, भव्य दिवस सेट आहे, सगळ्यांना आवडला, मला सुद्धा पिक्चर खूप आवडला. काही दिवसांपूर्वी परराज्यातला मित्र मला भेटला, म्हटला अरे आमच्याकडचा बाहुबली काय जबरदस्त पिक्चर आहे, काय त्याच्यामध्ये राजमाता आहे जी मुलांना स्वप्न दाखवते, चारित्र्याची शिकवण देते आणि म्हणते मेरा वचन ये मेरा शासन, आणि काय तो राजपुत्र आहे, काय चरित्र संपन्न पराक्रमी राजा आहे, म्हणतो औरत पे हाथ डालने वाले की श्रीबुंगलिया नहीं काटते काटते उसका गला, आणि काय तो निष्ठावंत सैनिक आहे कटप्पा नावाचा जो आपल्या राज्यासाठी जीव द्यायला तयार आहे. अप्रतिम आहे, प्रेरणादायी आहे, असा राजा पाहिजे, असं राज्य पाहिजे, असे सैनिक पाहिजे. पण हे सगळं चित्रपटामध्ये, हे सगळं पिक्चर मध्ये, अरे कुठे होता असा राजा, खरंच कुठे होता असं राज्य. आणि त्या क्षणी माझ्यासारख्याच्या ओठावरती लगोलग यावर मी त्याला सांगू की बाबा हे असा राजा होता, असं राज्यही होतं. ते राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुला तेवढंच माहिती जेवढं तुला बुद्धीला कळतंय. एक काम कर, तुझं वाचन तेवढंच आहे, आमचं शिवचरित्र घे, वाचून काढ, आमच्या काही गड किल्ल्यांवरती जाऊन ये, समजून घे. त्या पुराणे मोठं मनावरती घेतलं, त्या पुराणे मोठा ध्यास घेतला, शिवचरित्र वाचून काढलं, काही किल्ल्यांवरती जाऊन आला, आपल्या भेट देऊन आला, सगळी माहिती मी घेतली, जे जे मिळेल ते वाचलं, जे जे मिळेल ते ऐकलं. आणि 1 महिन्यानंतर भेटून मला म्हणतोय, मला सर अच्छा हुआ तुमने मुझे शिव चरित्र पढ़ने को दिया, मैं रायगढ़ पे भी जाके आया और मैंने क्या पाया, मुझे क्या मिला, मुझे मैं जिजाऊ मिली जिन्होंने सिखाया कि तुम्हारे पास कुछ हो या न हो, बस धैर्य और विश्वास हो तो बड़े से बड़ा सपना भी पूरा किया जा सकता है. मुझे राजा शिव छत्रपति मिले जिन्होंने बताया कि अपने माँ बाप का सपना जिया जा सकता है और संघर्ष करो तो अफजल जैसे सुरमा को भी मिटाया जा सकता है. और मुझे कौन नहीं मिले, मुझे मिले ताराजी, मुझे मिले जीवाजी, मुझे मिले यसाजी, मुझे मिले कोंडाजी, मुझे मिले कलतोजी, मुझे मिले संताजी, मुझे मिले धनाजी. मैं आगे पढ़ता गया और कटप्पा को बोलता गया. आम्ही आमचा इतिहास म्हणून अभ्यासला पाहिजे आणि लोकांना सुद्धा तेवढ्याच ताकदीने सांगितला पाहिजे की अरे काल्पनिक आणि खोट्या हिरोंचा आदर्श कशाला, तर छत्रपतींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर, छत्रपतींचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर. कुठेतरी सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि कुठेतरी समजून घेण्यामध्ये ते सुद्धा कमी पडले. म्हणून जास्तीत जास्त इतिहास आम्हाला सांगावं लागेल, शिकवावं लागेल. अरे काल्पनिक हिरोंचा आदर्श काय, तर पुष्पाचा आदर्श आम्ही ठेवतोय. पुष्पाचा आजकाल पुष्पाचा भरपूर चालला, ते एका बोर्डा विचारलं, तो सुद्धा मला म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. मला प्रश्न पडला, मैं झुकेगा नहीं साला. मी त्याला म्हटलं काय झालं, पिक्चर पाहिला, तो पुष्पा म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. अख्ख्या पिक्चर मध्ये तो झुकूनच चालतोय आणि मैं झुकेगा नहीं साला. पण खऱ्या अर्थानं पिक्चर कुठला पाहायचा आहे, आता खऱ्या अर्थानं चित्रपट आहे तो कोणता आहे, तो म्हणजे छावा. छावा पाहायचा आहे. लक्षात घ्या, आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलेलो आहे. अरे बदनामीचे आणि विषाचे घोट पचवून शंभूराजे नीलकंठ होऊन जगले. मरणानंतर इथल्या भेटणा आणि द्वेषाच्या लेखणीने फुटकार सोडून त्या मातीमध्ये बदनामीची पेरणी केली खरी, पण शिवपुत्र शंभू राजांच्या बलिदानाला धन्य झालेल्या मातीतून उगवला तो जळजळत्या तेजाचा, शौर्याचा, दंतकता, अशरण इतिहास, ज्याला शरण मान्य नाही असा अशरण इतिहास, ज्या इतिहासानं आपली छाती फुलून येते भावा. स्वराज्यासाठी जगला मेला तो शिवबाचा छावा, स्वराज्यासाठी जगला मेला तो शिवबाचा छावा. हा आदर्श घ्यायचा आहे. आणि म्हणून मला प्रश्न पडतो, महाराष्ट्र आपलं पुढे कसं जाणार आहे. अरे या महाराष्ट्राच्या पिढी समोर फक्त 4थीच्या पुस्तकापर्यंत आम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतो, 4थीच्या पुस्तकापर्यंत फक्त शिवचरित्र सांगितलं जात आहे. अरे जास्तीत जास्त आम्हाला सांगावं लागेल, शिकवावं लागेल. परदेशातल्या मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये जर शिवचरित्राबद्दल बोललं जात असेल, मॅनेजमेंट बद्दल चर्चा केली जात असेल, तर तुमची माझी जबाबदारी निश्चित मोठी आहे ना. जास्तीत जास्त आम्हाला शिकवावं लागेल, सांगावं लागेल. KG to PG पर्यंत शिवचरित्राचा इतिहास आम्हाला शिकवावा लागेल. मला प्रश्न पडतो, तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर बोलायला उभा आहे. नवनव प्रश्न पडतो की या मातीतले तरुण पोरं निराश कशी काय होऊ शकतात, डिप्रेशन मध्ये कसं काय जाऊ शकतात, छोट्या छोट्या कारणांसाठी एवढं महत्वाचं आयुष्य संपवून टाकायचं. कारण काय, नोकरी मिळत नाही म्हणून, कधी लग्न ठरत नाही म्हणून, धंद्यामध्ये अपयश आलं म्हणून आत्महत्या, एक अभि की काय परीक्षेत नापास झालो, कमी मार्क मिळाले म्हणून एवढं महत्वाचं आयुष्य संपवून टाकायचं. आम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करतोय आणि डिप्रेशनच्या गोष्टी करणाऱ्या पूर्ण तुम्हाला सांगितलं पाहिजे. पन्हाळगडाच्या वेळामध्ये छत्रपती अडकलेले होते. मोठा वेळा सिद्धी जवळ पन्हाळगडाला घालून ठेवला होता. निघता येत नव्हतं, मोठा अवघड झालं होतं. छत्रपती अडकलेले होते, जिजाऊ पाहत होत्या, उतारवणे झालेलं होतं, वयस्कर होत्या. आणि डिप्रेशनच्या गोष्टी करणाऱ्या जिजाऊच्या लेकरांनो लेकीनो, छत्रपतीच्या लेकरांनो लेकीनो, तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करतायत ना. आणि उतारवण्या सुद्धा हातात तलवार घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडे पन्हाळगडावरती अडकून पडलाय, आता जाते त्या सिद्धाचं मुडकं घेऊन येते असं ललकारणारा आणि जिजाऊच्या लेकी डिप्रेशनच्या गोष्टी करताय. अरे जीवापाड प्रेम असलेले 23 किल्ले औरंगजेबाला देऊन पुन्हा जिद्दीने ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर समजणाऱ्या त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार गाठणाऱ्या छत्रपतींची पूर्ण डिप्रेशनच्या गोष्टी करताय. अवघ्या 32व्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव छेडणाऱ्या, मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरीही शरण जाणाऱ्या शिवपुत्र शंभू राजांचा आदर्श ज्या पिढी समोर ती पिढी डिप्रेशनच्या गोष्टी करते.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्य औरंगजेबाशी 7 वर्ष लढा देणाऱ्या दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाचं गेलं पाणी रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली अशी कीर्ती असणाऱ्या ताराणीबाई साहेबांच्या लिखित डिप्रेशनच्या गोष्टी करतात. असं असेल तर शिवचरित्राचा ध्यास आम्ही घेतला नाही म्हणून आमच्यात विश्वास निर्माण झाला नाही. त्याकरता छत्रपतीच्या विचारांचा जागर आहे आणि मराठा साम्राज्याची माहिती तुम्हाला आणि मला घ्यावी लागेल. त्यातलं अक्षर अक्षर मनामध्ये कोरावं लागेल. आणि कोण कुठला हिंदी कवी म्हणून गेला की जीवन में अमर कहाणी अक्षर अक्षर घड लेना और शौर्य कधी सो जाए तो मराठा साम्राज्य पडले ना. याचा अर्थ कधी निराश वाटत असेल हताश वाटत असेल सगळ्या आशा आता जीवनामध्ये संपल्या असं वाटत असेल तेव्हा आशेचा एक किरण म्हणून एकच गोष्ट तुमच्या आणि माझ्या समोर उभी राहते ते म्हणजे शिवचरित्र आहे. आजही ते कित्येकाला उभं करताय कित्येकाला प्रेरणा देते आणि महाराज जेव्हा होते तेव्हा त्यांनी कित्येकाला उभं केलं लढायला लावलं. एका वाक्यात सांगू तुम्हाला काय दिलं अरे स्वप्न पाहण्याचं धाडस दिलं. स्वप्न सुद्धा कोणी पाहायला तयार नव्हतं ते आपल्याकडे होऊ शकतं आम्ही करू शकतो. एक तरुण छत्रपतींना भेटण्यासाठी आला हा बुंदेलखंडचा बुंदेला छत्रसाल बुंदेला त्याचं नाव हा छत्रपतींना भेटण्यासाठी आला. या छत्रसाल बुंदेलाचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं औरंगजेबानं. चंपतराय बुंदेला त्याचे वडील ते संपले आईनं आत्महत्या केली सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तरी सुद्धा छत्रसाल बुंदेला काय करत होता हा छत्रसाल बुंदेला त्या औरंगजेबाची चाकरी करत होता त्याचीच गुलामी करतोय. अरे पण राहून राहून मनामध्ये वाटतंय ना अरे ज्यानं माझं सगळं आयुष्य समाप्त केलं मी त्याचीच गुलामी करतोय आणि तिकडे तो सह्याद्रीचा राजा आपलं राज्य निर्माण करतोय सुराज्य निर्माण करतोय. जर माझ्याकडे होत नसेल तर मी एक करू शकतो मी त्या राजाची मदत करू शकतो त्या राजाच्या स्वराज्यात सामील होऊ शकतो असा विचार करत हा छत्रसाल बुंदेला छत्रपतीला भेटण्यासाठी आला. भेटला म्हटला महाराज मला तुमच्या सैन्यात घ्या मला मदत करायची इथून मुघलांना आपण लढा देऊया. छत्रपती म्हटले अरे तुमच्यासारखा वीर योद्धा माझ्या स्वराज्यात आला तर माझी ताकद वाढेल व तुम्ही इकडे कशाला येता. छत्रसाल म्हटलं मग काय करू महाराज छत्रपती म्हणताय अरे जे मी महाराष्ट्रात केलं ते तुम्ही तिकडे बुंदेलखंडात करा ना आपले राज्य निर्माण करा सुराज्य निर्माण करा. छत्रसाल बुंदेला म्हणतोय महाराज मग मला एक काम करा मला तुमचं युद्ध साहित्य द्या मला तुम्ही सैन्य द्या मावळे सोबतीला द्या. छत्रपती म्हटले अरे मला कोणी युद्ध साहित्य दिलं मला कोणी सैन्य दिलं काय होतं माझ्याकडे या सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंतून साधारण माणसं मला येऊन मिळाली त्यांनी मला साथ दिली माझ्या आईवडिलांनी मला आशीर्वाद दिला आणि सामान्य लोकांनी मिळून असामान्य असं कार्य आम्ही करून दाखवलं आणि स्वराज्य उभं राहिलं. तुम्ही तेच करा छत्रसाल फक्त मनात आणा रणात तुमचा पराभव कधी होणार नाही. आणि काय प्रेरणा छत्रपतींची स्वतः छत्रपती तलवार भेट दिली आणि या बुंदेलानं बुंदेलखंडात जाऊन लढा उभारला लढला भिडला बुंदेलखंड स्वतंत्र झाला. प्रेरणा होती शिवरायांची कित्येकाला उभं केलं कित्येकाला लढायला लावलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या स्वतः सुरुवात न करता दुसऱ्याची फक्त मदत मागणाऱ्याला जीवनामध्ये कधीच मदत मिळत नाही. स्वतः सुरुवात करावी लागते. अरे काही दिवसांपूर्वीची गोष्ट आम्ही गाडीला चाललो होतो मध्येच गाडी बंद पडली काही केलं गाडी सुरू होईना म्हटलं काय करावं आता गाडीची काच खाली केली. एकाला म्हटलं जरा मागून धक्का मारता का तो काही तयार झाला नाही. दुसऱ्याला म्हटलं जरा मागून धक्का मारता का तोही तयार झाला नाही. तिसऱ्याला म्हटलं एकही जण गाडीला धक्का मारायला तयार नाही. म्हटलं काय जमाना आला लोक एक दुसऱ्याची मदत करणं विसरून गेले. शेवटी नाहीला जरा मी एकटा गाडीच्या खाली उतरलो आणि एकट्याने गाडीला धक्का मारायला सुरुवात केली. मला एकट्याला गाडीला धक्का मारताना पाहून 1 नाही 2 नाही 3 नाही 4 लोक आले आणि माझ्यासोबत गाडीला धक्का मारायला लागले. लोक सोबत येतात मदत करतात सुरुवात तुम्हाला करावी लागते सुरुवात करावी लागते आणि छत्रपतींनी केली ना छत्रपतीने सुरुवात केली ना. मराठ्यांच्या राज्याला कोण विचारत होतं पण मराठ्यांच्या राज्यावरती सगळ्यांचा डोळा मात्र होता. कारण काय आपल्याकडे मुंबई आपल्याकडे बंदर आहे आपल्याकडे समुद्र आहे आपल्याकडे सगळा व्यापार आहे भांडण कोणाची चालू आहे मुघलांची आणि आदिलशाहीची लढतात कोण आहेत मराठे मरतात कोण आहेत मराठे आणि फायदा कोणाचा एक तर मुघलांचा नाही तर आदिलशहाचा. अरे छत्रपती म्हटले अरे लढतो आपण मरतो आपण फायदा त्यांचा आता चालणार नाही आता चालणार नाही आता आपल्यासाठी लढायचंय आपल्यासाठी मरायचंय आणि आपलं राज्य निर्माण करायचंय ते म्हणजे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे छत्रपतींचं नाही आहे. छत्रपती म्हटले स्वराज्य म्हणजे तुमचं आहे स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य आहे आणि म्हणून तर औरंगजेबाला राज्य पाहिजे होतं. मराठ्यांचं आणि स्वराज्याचं मोठेपण कशात आहे की महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा 27 वर्ष औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी इथल्या मराठ्यांनी लढा दिलाय. औरंगजेबा लढ्या मागून लढ्या जिंकल्या असतील पण तो कुठलाही मोठं युद्ध जिंकला नाही. त्याने विजयामागून विजय मिळवले असतील पण तो इथल्या मराठ्यांना पराभूत करू शकला नाही. कारण काय माहितीये पुणे राजा असो नसो नेता असो नसो हे माझं राज्य आहे ते मला टिकवलं पाहिजे मला सांभाळलं पाहिजे या जिद्दीनं आणि आपलेपणानं सगळ्या भारताच्या इतिहासामध्ये जनता एकदाच लढली आहे ती महाराजांच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी. कारण ते जनतेचं राज्य होतं. तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न. हे कुठून येते सगळे हे कुठून येते सगळे. ही गोष्ट आहे साधी रयतेसाठी फक्त ही रायगडाची गादी ही गादी रयतेसाठी होती म्हणून रयतेला हे राज्य आपलं वाटत होतं. रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकून स्वतः कवड्याची माळ घालणारा एकमेव राजा इतिहासानं पाहिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज सुद्धा लोकशाही लोकांचं राज्य आहे पण आपलेपणा लोकांमध्ये नाही याची कारणं तुम्ही आम्ही शोधली पाहिजे. का होतंय असं कशासाठी होतंय असं लक्षात घ्या. इंग्रजांचा मिलिटरी सेक्रेटरी भारतामध्ये राहिलेला फिलिप मॅसन त्याचं नाव तो भारतामध्ये राहिला. त्याला प्रश्न पडला एवढा मोठा देश एवढी मोठी लोकसंख्या भारताची आमच्या लोकांनी आम्ही उडवरलो हा प्रदेश एवढा मोठा यांची लोकसंख्या एवढी मोठी आमच्या उडवर लोकांनी या देशावरती राज्य कसं काय केलं. त्याला प्रश्न पडला आणि त्याला अभ्यास केल्यानंतर तो म्हणतोय मी एक पुस्तक लिहिलंय आणि 5000 राजांचा त्या पुस्तकावर त्याने अभ्यास केलाय आणि तेव्हा म्हणतोय की मला फक्त 3च राजे या देशातले महत्वाचे वाटले. कोणते 3 राजे 3 नंबरला अकबर आहे 2 नंबरला श्रीकांत राजा रणजित सिंग आहे आणि 1 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज आहे.
बरं, एक नंबरला छत्रपती शिवाजी महाराज का, तर याचं उत्तर दिलं पाहिजे म्हणून तो नोंदवून ठेवतोय. तो म्हणतोय सैन्य हे पोटावरती चालतं, त्याला खायला 2 वेळचं लागतं. हे या देशातल्या एकाच राजाला कळालं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि देशासाठी लढणं काय असतं, देशासाठी मरणं काय असतं, हे सुद्धा या देशातल्या एकाच राजाला कळालं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अजून काही वर्ष छत्रपती जगले असते तर आम्हाला इथं राज्य करण्याची संधी कधीच मिळाली नसती. आणि या राजाला इतरी जनता विसरली म्हणून ती गुलामगिरी केली, म्हणून आम्ही इथं इतके वर्ष राज्य करू शकलो. छत्रपतीचं स्मरण या महाराष्ट्रानं, या देशानं करायचंय, ते याच्यासाठी करायचंय. विचार काय लक्षात घ्या, पहिल्यांदा लोकांना पोटाच लावणे आहे, पोटाच लावणं महत्वाचं आहे. जे मला इकडे सगळं फिरताना जाणवत आहे, एवढ्या मोठ्या संस्था विकासाचं जाळं जे उभं राहिलंय त्या भावनेतून आहे. राजाराम बापूंच्या मनात आलं असेल, जयंतरावांच्या मनात आलं असेल की आधी पोटाच लावणं गरजेचं आहे, पोटाच लावणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे राज्य वाढत राहील. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आधी सगळ्यात आधी संपवला पाहिजे, ही जाणीव निर्माण करणं, त्यावेळेस राज्याची प्रगती होत असते. ही गोष्ट लक्षात घ्या. छत्रपतींचं स्मरण करायचंय तर याच्यासाठी करायचंय, आजच्या महाराष्ट्राने हे घ्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या सगळीकडे घबरात्काराच्या वगैरे घटना घडत चाललेल्या आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आणि छत्रपतींनी काय सांगितलं सगळ्यात आधी, स्त्रियांचा आदर सन्मान करणं, ही गोष्ट छत्रपतींच्या राज्यात पहिल्यांदा झाली. याचं कारण काय, जिजाऊंनी घडवलेला पुत्र आहे, एका स्त्रीनं घडवलेला पुत्र आहे. स्त्रियांवर झालेला अन्याय अत्याचार अजिबात खपवून घेणार नाही. महाराजांनी स्पष्ट केलं. वयाच्या 15व्या वर्षी राजाच्या पाटलाला बदमल केल्याची बातमी शिवाजी महाराजांच्या कानावर आली. लक्षात घ्या, बलात्कार नव्हता केला, बदमल केला होता. पण पाटलासारख्या जबाबदार अधिकाऱ्यानं माझ्या राज्यात असा गुन्हा करावा. छत्रपती म्हटले, अरे कोपरापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडायचे. हात पाय तुटले आणि अन्यायाचा निवाडा झाला. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख देत नाही बसले. आज महाराष्ट्रामध्ये काय तारखावर तारखा सुरू आहे. 1 तारीख ढकलली की पुढची तारीख, पुढची तारीख ढकलली की 3री तारीख, तारखावर तारखा, तारखावर तारखा. कुठे न्याय मागायचा आम्ही. छत्रपती तारीख पे तारीख देत नाही बसते. जागच्या जागी तिथल्या तिथे निवाडा केलाय. जिजाऊन आपल्या पुत्राचा अभिमान वाटला तो याच्यासाठी. जिजाऊ काय म्हटला, जिजाऊ म्हटल्या, राजे तुमचा अभिमान आम्हाला याच्यासाठी आहे की तुम्ही स्त्री नाचवणारे राजे नाही आहात, तुम्ही स्त्री वाचवणारे राजे आहात, म्हणून तुमचा अभिमान आम्हाला आहे. याच्यासाठी अभिमान आहे. मी नेहमी सांगतो, केव्हाही कुठेही कोणाबरोबर आहे, तुम्ही घरी असा किंवा कामाच्या ठिकाणी असा, एकटे असा किंवा कोणाबरोबरही असा, जे काही तुम्ही करत आहात ते करत असताना मी आता जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, असा प्रश्न तुमच्या मनात आला, निर्माण झाला तर एकच प्रश्न फक्त स्वतःला विचारा, एकच, की मी आता जे करतोय ते माझ्या आईनं जर बघितलं तर तिला अभिमान वाटेल का तिची मान शर्मेने खाली जाईल. या प्रश्नाचं उत्तर ठरवेल की तुम्ही करताय ते बरोबर आहे की चूक आहे. या प्रश्नात पास झालो, सगळ्या परीक्षा पास झालो. या प्रश्नात नापास झालो, तू बाकीच्या सगळ्या परीक्षा पास होऊन सुद्धा जीवनामध्ये नापास झालो असं समजा. सगळे शौर्य गाजवणारे काही चारित्र्यवान असतात असं नाहीये, आणि सगळे चारित्र्यवान काही शौर्य गाजवतात असंही नाहीये. छत्रपतींचं वेगळे पण काय आहे, शौर्यही गाजवलंय आणि चारित्र्यही टिकवलंय. जिजाऊंना आपल्या पुत्राचा अभिमान येतो याच्यासाठी. आणि काय सुंदर गोळी लिहिल्या शेळके नावाच्या कवयित्रींनी, की अभिमानाने सांगत असते बाई आहे, जुग करत्या त्या छत्रपतीची मी आई आहे. छत्रपतीसारखा पुत्र ही आईच देऊ शकते. आईचं महत्व आहे का बाईचं महत्व आहे. म्हणून स्त्रीच्या कर्तृत्वाला आम्ही का कमी लेखतोय, का आम्ही बाईच्या कर्तृत्वाला कमी लेखतोय. काय करे लोक प्रश्न विचारतात, बरं कालच्या बाईचा बदल डोक्यावरती होता, आजच्या बाईचा बदल खांद्यावरती आला, उद्याच्या बाईचा बदल कुठे असेल. लोक म्हणतात, त्यांना सांगा कालच्या बाईचा बदल डोक्यावरती होता, आजच्या बाईचा बदल खांद्यावरती आला, उद्याच्या बाईचा बदल कुठे असेल मला माहिती नाही, पण बाईचा बदल कुठेही असला तरी प्रत्येक पुरुषाला पदराखाली घेणारी बाईच असते. हे सांगितलं पाहिजे. म्हणून शिवचरित्राचा जर आम्ही सन्मान करतोय, शिवचरित्राचा जर आम्ही आदर्श ठेवतोय, तर आम्ही या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. बदलापूरची घटना आपल्यासमोर ताजी आहे. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा नराधमांकडे सोडलं जात नसेल तर आम्ही कुठला शिवविचार फॉलो करतोय, कुठल्या शिवाजी महाराजांचं चरित्र आम्ही जयंती आम्ही साजरी करतोय, हे समजून घ्यावं लागेल आधी. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जे घडत होतं ते जर या स्वराज्यात घडत असेल, या राज्यात घडत असेल, तर आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का, ही गोष्ट आपल्या मनाला आपण विचारली पाहिजे, त्या राज्यकर्त्यांनी विचारली पाहिजे, हे आम्हाला विचारावं लागेल. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र या देशामध्ये मनापासून वाचलं गेलं, पसरवलं गेलं, लोकांमध्ये संदेश गेला तर बलात्कार नावाचा शब्द आपल्याला ऐकायला मिळणार नाही. फक्त मला सांगणं आहे सगळ्यांना की भाऊबीजेला आपली बहीण आपल्याला ओवाळते, रक्षाबंधनाला आपली बहीण आपल्याला राखी बांधते, त्या बहिणीला ओवाळणी म्हणून कॅडबरीचं गिफ्ट, सोनं चांदी घड्याळ साडी देण्याची प्रथा आहे आपल्याकडे. ओवाळणी म्हणून आपल्या बहिणीला सोनं चांदी घड्याळ ड्रेस एक वेळ देता आले तर देऊ नका. तुमची बहीण काय तुम्हाला त्याच्यासाठी ओळखत नाही, त्याच्यासाठी राखी बांधत नाही, पण त्या माझ्या बहिणीला मी एक शब्द देऊ शकतो का, की ताई उद्या जर तुझ्यावर कोणी वाईट नजर टाकली, हे जसं मी खपवून घेणार नाही तसंच इतर माझ्या बहिणीवर सुद्धा कोणी वाईट नजर टाकली ते सुद्धा मी खपवून घेणार नाही, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे. मी जय जिजाऊ बनतो, मी जय शिवराय बनतो, हे सांगितलं पाहिजे. आणि छत्रपतीचं सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये तुम्हाला काही फरक करता येत नाही. हे सांभाळलं छत्रपतींनी. राजा जिसे कहते हैं आसान नहीं होता,
कांटों से गुजरना है और दामन भी बचाना है, हे सांभाळलं छत्रपतींनी. आणि म्हणून शत्रूनेही त्यांचं मोठेपण मान्य केलं. तर औरंगजेब त्याच्या शहजाद्याला सांगतोय, अरे गेली 19 वर्ष झाली ना आता आपण शिवाशी लढतो, पण तरी त्याचं राज्य वाढतच राहिले. त्याने शरण आलेल्या शत्रूशी आणि शत्रूच्या स्त्रियांशी कधी गैरव्यवहार केला नाही, उलट सन्मानाने त्यानं वागवलं. म्हणून त्याला औरंगजेबाबद्दल काय वाटत होतं याचं काय नाटक करणं, काल्पनिक वर्णन केलंय ते काल्पनिक आहे, पण कॅरेक्टर छत्रपती समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी ते वारंवार सांगतो, ते आपण समजून घेतलं पाहिजे. तो काय म्हणतो आपल्या शहजाद्याला, हा हा तोबा तोबा क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, हमारी तरफ फौज बारूद तोफखाना खजाना हाथी घोड़े, शिवाजी के पास तो कुछ भी नहीं, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों? ये मालूम है तुम्हें शहजादे, शायद तुम ये कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे. और शराब नाच गाने शिकार मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी समझ ही नहीं पाओगे. इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बधाई गए, जगह बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जहांगीर लालच दी, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जहांगीर पर थूक दिया, शहजादे थूक दिया. मराठे झुकते नहीं, मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं और मराठे बिकते भी नहीं. शिवाजी मगरूर है, चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. शहजादे अपने दुश्मन की भी मजहब मस्जिद मौलवी फकीरों और औरतों की इज्जत करना जानता है वो, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरफ सिर उठाए आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन में मिला तो सिवा जैसा शहजादे. हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो. छत्रपतीचं चलन घ्यायचं ते याच्यासाठी स्वराज्य निर्माण झालंय, स्वराज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती चलनाला जावं लागेल. आणि खास करून करायचं ते इथल्या तरुण पिढीला करावं लागेल, तरुण पिढीला सांगावं लागेल. पण तरुण पिढीच्या उठावरती जर वेगळीच गाणी वेगळे विचार ऐकायला मिळतात तेव्हा प्रश्न पडल्याशिवाय राहतो. काय परवा एका गॅदरिंगला गेलो होतो पाहुणा म्हणून, म्हटलं काहीतरी चांगलं ऐकूयात आपण. एक पोरगा आला, म्हटलं सर मला कुणाला तरी काहीतरी सांगायचं. म्हटलं काय सांगायचं? हे मला जिला सांगायचं तिला ते बरोबर कळेल म्हणे. म्हटलं काय सांगा, तुम्ही टेन्शन घेऊ. मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माहिती बोल बाबा. तू बोलायला उभं राहिला आणि घोरच्याकडे हात करून म्हणतोय, किती घेतली वचनं आपण, किती घेतल्या आणाव हाका ग, तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखा ग. हे म्हटल्यानंतर ती पोरगी आली ना वरती उठून. ती पोरगी म्हटली सर मलाच बोललाय म्हणे. तुला कसं काय माहिती? म्हटलं मलाच बोललाय, मला उत्तर द्यायचं म्हणे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माहिती बोल म्हणे. ती बोलायला उभं राहिली, ती त्याच्याकडे हात करून म्हणते, नको फसवूस मला असे, नको मारूस खोट्या भाता रे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे. मला प्रश्न पडला, काय परिस्थिती आहे? स्वामी विवेकानंद म्हटले होते, तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरती कुठलं गाणं आहे ते मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य तुम्हाला सांगतो. व्यवस्थित गाणी नसतील तर भविष्य काय? विचारांची शिवजयंती करायची ती याच्यासाठी करायची. आमच्याकडे गाणी काय भयानक काय गाणी येतात. ते पूर्वी एक गाणं आलं होतं, आताच्या गाण्याबद्दल तर बोलायलाच हरकत नाही. पूर्वीची गाणी काय तर म्हणे, धरती पे तू चाहे जहां भी रहेगी, मैं तुझे तेरी खुशबू से पहचान दूंगा. प्रश्न पडला, प्रेमी का कुत्रा आहे? खुशबू से पहचान दूंगा म्हणजे काय? अशी परिस्थिती सगळे. अहो लक्षात घ्या, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंग, उमाजी नाईक या सगळ्यांनी सांगून ठेवलं ना की स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा आम्हाला कुठून मिळाली असेल तर ती फक्त आणि फक्त शिवचरित्रातूनच मिळाली आहे. 1 रुपया द्या आणि शिक्षणाला चला अशी हाक दे. शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या दारात पोहोचवली आणि रयत शिक्षण संस्थेसारखा वटवृक्ष उभा केला. ते कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर अण्णा. ज्यावेळेस एक व्यापारी म्हणतो, अण्णा तुमच्या कॉलेजला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव काढून टाका, पाहिजे तेवढे पैसे देतो, माझं नाव लावा. त्यावेळेस अण्णा कडाले, अरे वेळा प्रसंग पडला तर एक वेळ जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण कॉलेजला दिलेलं शिवाजी महाराज कधीच बदलणार नाही. ही प्रेरणा आहे शिवरायांची. आणि म्हणून शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की, हे तुकोबारायांनी सांगितलं तर याच्यासाठी विश्वाला वंदनीय अशी गोष्ट आहे. आणि आम्ही सांगितलं पाहिजे. आपले जवान जेव्हा देशासाठी लढत असतात तेव्हा त्यांच्या घोषणा काय असतात? मराठा रेजिमेंट असू द्या नाही तर महा रेजिमेंट असू द्या, या दोन्ही तुकड्यांमध्ये जवानांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव या 2च घोषणा असतात. आणि महा रेजिमेंटच्या स्थापनेपासून या रेजिमेंटचं जे गीत गायलं जायचं त्याची सुरुवातच वीर शिवाजी के बालखम यावेळी व्हायची. पुढे 1963 ला शिवाजी ऐवजी त्या ठिकाणी भारत हा शब्द आला. म्हणजे शिवाजी या शब्दाचा पर्यायच भारत असा झालाय. एवढं लक्षात घ्या, शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही आहे, ते भारताची अस्मिता आहेत, भारताची प्रेरणा आहे आणि जागतिक कीर्तीचे राजे आहेत. म्हणून 1980 ला रायगडावरती आला इंदिरा गांधी. काय म्हटलं इंदिरा गांधीचे शब्द आहेत, शिवाजी महाराज को सिर्फ मराठी कहना ये उनको छोटा कहना है, ये उनको छोटा बताना है. शिवाजी महाराज सिर्फ मराठी नहीं है, वो पूरे भारत की अस्मिता है, भारत की प्रेरणा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगा, ते आंतरराष्ट्रीय कीर्ती स्थापित केलेले राजे आहेत. अहो त्यांनी पराभूत कोणाकोणाला केलं? उझबेकिस्तानच्या बहादुर खानला, मोगल देशाचा दिलेर खानला, इराणच्या सिटी जोहरला.
अफगाणिस्तानच्या बेलोर खान पठाण, सिकंदर चिडर खान पठाणला, तुर्कस्तानच्या शाहिस्ते खानला, हे सगळे बाहेरून आले होते ना, हे सगळे बाहेरचे नावाजलेले योद्धे होते. त्यांनी इथं मार खाल्ला या मातीमध्ये. ही शिवरायांची कीर्ती आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे शिवरायांना मर्यादित करताय, आजच्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित करताय, त्यांना सांगा ज्यावेळेस सुलतेवरती स्वारी केली, आग्र्याहून सुटका झाली, तेव्हा लंडन गॅझेटमध्ये एक बातमी छापू आली. त्यामध्ये शिवरायांचा उल्लेख काय केलाय? शिवाजी द किंग ऑफ दख्खन नाही, किंग ऑफ मराठा नाही, किंग ऑफ महाराष्ट्र नाही. मग काय केला उल्लेख? शिवाजी द किंग ऑफ इंडिया. शिवाजी द किंग ऑफ इंडिया हा उल्लेख त्यामध्ये केलाय. हे सांगणं सगळ्यात जास्त महत्वाचं सांगितलं पाहिजे. आणि आजची जी गोष्ट आहे, आजच्या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट तुम्ही बघा, कुठल्या सरकारी कार्यालयात जा, अधिकारी कार्यालयात जा, एक काय सांगितलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मोठं काम करायचंय, करू उद्या. छत्रपती शिवचरित्रामध्ये बघतो हा शब्द तुम्हाला सापडायला मिळणार नाही. महाराजांनी सांगावं, कोणी ऐकलेलं असं कधी झालंच नाही. अहो सदा बघतो असा शब्द तुम्ही सापडायला जाल, तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आम्ही किती सहज वापरतो बघतो हा शब्द. अरे एक मोठं काम करायचं होईल ना, आता उद्या बघतो, उद्या भेटवा झालं का? मी काय म्हणतो रविवार सोमवारी बघतो, सोमवारी भेटवा झालं का? अरे शिवजयंतीला चांगला मुहूर्त आहे तेव्हा बघतो. शिवजयंती गेली की मित्र आता? अरे आता शंभूरायांची जयंतीला 14 महिना तेव्हा बघतो. ती पण गेली की मित्र आता? अरे शिवराज्याभिषेक दिन आहे तेव्हा बघतो. बघतो एक दिवस बघतो, पण बघत काही नाही. मी बघत होतो की शिवचरित्रामध्ये कुठे बघतो असा शब्द आहे का? अरे संकट जीवावर बेतणार असला, अशक्य असलं तरी बघतो हा शब्दच नाही ना. मग शब्द काय? आग्रह निष्ठाचे हिरोजी आमच्या पलंगावर तुम्ही झोपायचे. हे उपकार आम्ही कसे फेडायचे? हे ऋण या महाराष्ट्राला कसे विसरायचे? और या पराक्रमी आईचा आशीर्वाद होते, राज लिखता है, अभी जिंदा है मां मेरी, मुझे कुछ भी नहीं होगा, मैं जब भी घर से निकलता हूँ दुआएं साथ चलती है. या आईचे आशीर्वाद होते. मुझे सगळ्या शहरांना वाटत होतं, अरे शिवाजी महाराजांचा खेळ आता संपलाय, काय राहिला आता? अफजल खान काय सोडणार आहे? 29 वर्ष वय, 29 वर्षाच्या शिवाजी महाराजांचा अफजल खानासमोर काय अनुभव लागणार आहे? पोर्तुगीज म्हणतात सगळं संपलं, फ्रेंच म्हणतात काय खरं, इंग्रज म्हणतात ओव्हर, मोगल म्हणतात हो गया. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, मोगल, आदिलशाही सगळ्या वाढत होतं की शिवाजी महाराजांचा खेळ आता संपला, अफजल खान काय सोडणार आहे? आणि काय पाहिलं इतिहासानं? सगळ्या मातब्बरांचे खाडकन डोळे उघडले आणि तिकडे दिल्लीला हादरे बसले. 29 वर्ष वय असलेल्या शिवाजी महाराजांनी बलाढ्य अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला भाग पाडलं आणि याच बाबतीत त्याला काढलं, याच बाबतीत मोठा विजय झाला. हे सगळ्यांना माहिती, मग मला सांगायचं त्या पुढचं सांगायचं. एवढा मोठा विजय झाला, जमिनीला पाठ टेकू नये का? झोपून आराम करू नये का? कान्होजी जे म्हणतायत, महाराज मोठा विजय झालाय, पार्टी करू, जल्लोष करू. छत्रपतींचे शब्द आहेत ते आपल्याला करता येणार नाही. ते आपल्याला करता येणार नाही. काळ तुमच्यावर हसेल, काळ माझ्यावर हसेल. मराठ्यांच्या महायुद्धाची फक्त सुरुवात आहे असं समजा. आणि राजे निघाले, वर्धनगड घेतला, वसंतगड घेतला, मच्छिंद्रगड, वंदनगड, चंद्रगड करत 28 नोव्हेंबर 1659 पुन्हा छत्रपतीने ताब्यात घेतला. आणि केवढं अद्भुत आहे, काय वर्णन करायचं आपण याचं. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारलंय आणि 28 नोव्हेंबर 1659 पुन्हा ताब्यात घेतलाय. अविश्रांत सतत कार्यरत, आयुष्याचा एक क्षणही मला वाया घालवायचा नाहीये. कारण मी जे स्वप्न पाहिले ना, ते स्वप्न सोपं नाहीये. आणि असं नाही की स्वप्न अनेकांना पडलं असेल, अनेकांनी प्रयत्न केला असेल, त्यांनी तलवारी उचलल्या असतील, ते उभे राहिले असतील, पण त्यांनाही जे शक्य झालं नाही ते मला करायचंय, मला उभं राहायचंय, मला उभं करायचंय. आणि या डोळ्यांनी मला मराठ्यांचं राज्य पाहायचंय. म्हणून सगळ्या सुखांचा त्याग करावा लागेल. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साथीचे तो योग. हा योग साध्य झाला, तो सगळ्या सुखांचा त्याग केला म्हणून. आणि आता जरी राज्य पुढे घेऊन जायचं असेल, तिथल्या प्रत्येक पोरांनो लक्षात घ्या, आता काही ढाल तलवार घेऊन लढायला जायचं नाहीये. आता ढाल तलवारीची गोष्टी नाही सांगायच्या आहे. आता बुद्धीचा वारसा छत्रपतींचा घ्यायचा आहे. ढाल तलवारीचा वारसा नाही घ्यायचा आहे. छत्रपती लढले ते बुद्धीनं लढले. परमानंदानं शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिलाय, त्याच्यामध्ये काय सुंदर शब्द छत्रपतींबद्दल वापरलाय. काय लिहिलंय? अनल्पधी शिवराय. धी म्हणजे बुद्धी, अल्प नाही अनल्प, अफाट बुद्धी सामर्थ्यानं छत्रपती लढले. हे सांगणं महत्वाचं आहे. अरे अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार होणं, त्यातच छत्रपतींचा अर्धा विजय, त्यातच यश आहे. जो लढाईचं कुठं हे ठरवतो, लढाईचं मैदान स्वतः निवडतो, त्याच योद्ध्याचं कौशल्य असतं. दुसऱ्याच्या मतदारसंघात निवडून जाणं सोपं आहे का? स्वतःचा मतदारसंघ निवडलाय, स्वतः बोलवलाय त्याला, इकडे ये. त्याला खूपदा प्रयत्न केला महाराज बाहेर काढायचा, आपल्याकडे बोलवायचं, पण महाराज शांत होते. संयमी नेतृत्व कशाला म्हणतात? छत्रपतीचं मोठेपण हे आहे की ते विचलित होत नाही. घाबरले असं दाखवलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट रिपीट छत्रपतीने आपल्या उभ्या आयुष्यात परत कधीच केली नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, वेगवेगळं नियोजन केलं. जिथं बोलवता येणं शक्य आहे ना, तिथं बोलवलं. आणि जिथं जावं लागेल तिथं स्वतः गेले. म्हणजे अफजल खानाला बोलवून मारलाय आणि शाहिस्ते खानाची बोटं जाऊन छाटलीये. हे वेगळेपण आहे. 9वीचा धडा 10वीला नाही, 10वीचा धडा 11वीला नाही, आणि 12वीचा पाठ्यक्रम वेगळा आहे. पोरांना सांगितलं पाहिजे, त्याच गोष्टी त्याच टेक्निक वापरून चालणार नाही, काहीतरी वेगळं आता करावं लागेल. पण आमचा प्रॉब्लेम आहे की आम्ही गोष्टी सुद्धा त्याच सांगतो, त्याच गोष्टी सांगतो. म्हणजे आजोबाच्या गावापासून एक गोष्ट चालत झाली आहे. नाही तर टोपीवाला टोपी विकायला जायचा,
टोप्या विकायचा, वाटेत थकला, झाडाखाली झोपला, उठून पाहतो टोप्या सगळ्या काय, टोप्या कुठे, टोप्या माकडांकडे, माकडं कुठे, माकड झाडावरती आहे. टोप्या कशा गायच्या, युक्ती लढवली, आपली टोपी खाली फेकली, सगळ्या माकडाने टोप्या खाली फेकल्या, टोप्या घेतल्या तो निघाला. अरे आजोबाच्या काळापासून गोष्ट आहे, माझे वडील मला तेच सांगताय, मलाही तीच गोष्ट सांगितली, पुढच्या पिढ्यांना सुद्धा आम्ही तीच गोष्ट सांगतोय. अरे पण टोपीवाला आता नाहीये ना, तर टोपीवाल्याचं ना तो आता टोप्या विकायला निघालाय, पण त्याचा आजोबा त्याला तेच सांगतोय, अरे की तुझा आजोबा मला अनुभव आहे, एक काम कर, टोपी विकायला जाशील, वाटेत थकशील, झाडाखाली झोपशील, तिथं काही माकडे तुझ्या डोक्यात येऊ शकतात, तर घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, त्यांच्याकडे टोप्या घेणं फार सोपं आहे. काय करायचं, आपली टोपी खाली फेकायची, सगळे माकडे टोप्या खाली फेकतात, टोप्या घ्यायच्या आणि निघायचं. आता आपल्या आजोबांनी सांगितलं म्हटल्यावर हा नातू बिचारा निघाला, टोप्या निघाला, वाट खरंच खडतर आहे, वाटेत जरा थकला, झाडाखाली झोपला, उठून पाहतो टोप्या सगळ्या गायब, टोप्या गायब. आता काय करायचं, आपल्या आजोबांनी सांगितलं, युक्ती लढवली, आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकली, एकाही माकडाला टोपी खाली फेकली नाही. म्हटलं आजोबा चुकली काय आपले, पुन्हा घातली पुन्हा फेकली, माकड काही टोपी फेके ना, पुन्हा घातली पुन्हा फेकली, पुन्हा घातली पुन्हा फेकली, एकही माकड टोपी फेकायला तयार नाही. मला म्हटलं आपले आजोबा चुकले की काय, आणि हा थकलेला बघून एक माकड झाडावरतून खाली आलं. मला म्हटलं इकडे बाबा, आजोबा काय फक्त तुलाच आहे का, आम्हाला आजोबा आहे ना, आणि आमच्या आजोबाने आम्हाला सांगितलंय, एकदा आम्ही फसलो होतो, आता तुम्ही फसायचं नाही. त्याच गोष्टी रिपीट करून चालला नाही, छत्रपतीने ओळखलं होतं, त्याच गोष्टी रिपीट करून चालला नाही, शिवरायांनी ओळखलं होतं. अफजल खानाला बोलवता येणं शक्य होतं म्हणून त्यांनी बोलवलं, अरे जावळी घेऊन तसं नियोजन त्यांनी करून ठेवलं होतं. पण शाहिस्ता खान लालबाला देऊन बसला होता, तेव्हा त्याच्याकडे लाखाच्या वरती फौज होती, थेट युद्ध करणं सोपं नव्हतं म्हणून स्वतः गेले. आणि काय धैर्य काय शौर्य बघा, स्वतः गेले. अरे एवढा मोठा सैन्याचा पहारा असताना स्वतः सामोरे जाणार ना, हे छत्रपती होणार. तुम्ही लढा तुम्ही मरा असं नाही, स्वतः सामोरे गेले. आणि नुसता कल्पना करून अंगावरती काटा येतो, भारताच्या इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपतींनी त्यावेळी केलाय, हे सांगणं महत्वाचं आहे, हे सांगितलं पाहिजे. पण शिवजयराव मला काय मिळतंय, छत्रपती मला काय शिकवतायत, काय घ्यायचंय, तुम्ही अजिबात घाबरू नका. अरे काय छोट्या छोट्या गोष्टीने आपण घाबरून जातो, अवसर घालून बसतो. एक कोरोना आला, आता सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला, आमची कर्जबाजारी झालो आम्ही, आमचे धंदे बंद पडले, व्यवसाय बंद पडले, आम्ही खचून गेलो. अरे मिर्झा रायाची स्वारी झाली, 23 किल्ले एका झटक्यात देऊन टाकायला लागले ना, काय राहिलं होतं छत्रपतींकडे, सगळं संपलं होतं. आणि वर त्या औरंगजेबाच्या दरबारात आग्र्याला लहान काय शंभू राजांना सोबत घेऊन जावं लागलं, त्या ठिकाणी अपमान झालाय, पण तिथं सुद्धा छत्रपती कराळताय. हे जे संकटात सुद्धा स्वाभिमानानं छाती काढून उभं राहणार ना, ते छत्रपती होणार, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. थोड्या काळाच्या फौजेने सगळ्या घेरलाय, आणि त्या ठिकाणी छत्रपती युक्ती लढवली आहे. अशक्यही शक्य करता येतं, नियोजन असलं पाहिजे, हे शिवराय आम्हाला सांगताय. काय काय आणि कसं कसं नियोजन केलं. आजकाल लोक म्हणत असतील काही, काय तर म्हणे छत्रपतींनी लाच दिली होती आणि आग्र्यावर सुटका करून घेतली. त्यांना सांगा, अशा लोकांची, अशा बोल घेवड्या लोकांची या महाराष्ट्राला कमी नाहीये. त्यांना सांगितलं पाहिजे, छत्रपती लाच देणारे नव्हते आणि छत्रपतींचे मावळे लाच घेणारे नव्हते, हे त्यांना सांगितलं पाहिजे. अरे काय काय कसं कसं नियोजन केलंय. पहिले आपल्या लोकांना बाहेर काढणं, आजारी पडल्याचं नाटक करणं, गरिबांना मिठाई वाटायची म्हणून औरंगजेबाची परवानगी मिळवणं, मिठाईचे पेटारे गरिबांना वाटायला सुरुवात करणं, रोज त्या बॉक्सची चेकिंग होणं, आणि हा बेटारे रोज जाते म्हणून एक दिवस चेकिंग थांबणं, आणि ज्या दिवशी चेकिंग थांबली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यात बसणं आणि तिथून गायब होणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय इतिहासकारानं काय लिहिलंय की छत्रपती इथून निसटणार आहे. ही गोष्ट एखाद्यानं जरी औरंगजेबासमोर उघड केली असती तर औरंगजेबाला हिरा मोत्याने म्हणून काढला असता, लाखाची जाहीर केली असती, पण महाराजांशी गद्दारी करण्याचा विचार सुद्धा कोणाच्या मनात आला नाही. ही निष्ठा आहे, हे आम्ही सांगितलं पाहिजे. या निष्ठेच्या गोष्टी आहेत. काय परिस्थिती महाराष्ट्राच्या, किती खोके, मला खोक्याचं नाव येत म्हणजे किती खोके म्हणायचे, 1 2 3 4 40 50 खोक्यांनी निष्ठा विकत घेतली जाते. हा महाराष्ट्र उभ्या पाहतोय आज. पण मला आनंद वाटतोय इस्लामपुरात बोलताना की या ठिकाणी ती निष्ठा विकली गेली नाही, या ठिकाणी ती निष्ठा शाबूत आहे. जयंतराव पाटलांना काय कमी ऑफर आले असतील का? कमी ऑफर एवढा मोठा नेता आहे म्हणजे आमच्याकडे म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये जे काही महत्वाचे आज मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असलेले नेते आहेत त्यामध्ये आवर्जून घेतलं जावं नाव असं जयंतराव पाटील आहेत. त्यामुळे ऑफर काय कमी आले नसतील, पण तरी मी काय कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलत नाहीये, पण सांगितलं पाहिजे. अरे छत्रपतींच्या महाराष्ट्रात आम्ही राहतोय, तुम्ही कुठल्याही पक्षात असता, म्हणजे निष्ठा जोपासणं जे आहे ती निष्ठा जोपासणं सगळ्यात आधी महत्वाचं आहे. निष्ठेचा विचार जोपासणं महत्वाचं आहे, आणि तोच छत्रपतींचा विचार आहे की एकाही मावळ्यानं उघड केलं नाही की छत्रपती कसे दिसणार आहे. आणि काय काय नियोजन केलं, मथुरा, गया, हैदराबाद, वाराणसी, गोंडवन, विजापूर मार्गे स्वराज्यात पोहोचले. आणि हे सगळं करत असताना सगळे सूत्र सुद्धा महत्वाचे होते, हेर महत्वाचे होते. मी मीडियात काम केलेला माणूस आहे म्हणून सांगतोय, सूत्रांनी सगळं गोल घालून ठेवलाय. गुवाहाटी पासून ते सुरत पर्यंत सूत्रांनाच काही वेळ नाही. सूत्रों के हवाले से खबर, सूत्रों को हवाला नाही होता है. छत्रपतींच्या काळात सगळे सूत्र बरोबर होते म्हणून हे सूत्र बसले बरोबर.
आणि घ्यायचं म्हणजे काय घ्यायचंय, मी का सांगतो ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आग्र्याहून सुटका, पण आजच्या महाराष्ट्रानं काय घ्यायचं, घेतलं कोण, शिकलं कोण, नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी इंग्रजांच्या तावडीत अडकणं, नेताजीने शिवाजी महाराजांचं चरित्र वाचणं, दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडल्याचं नाटक करणं, जेवणाचं ताट दारा खाऊन येणं, आपल्या पुत्र्या शिशिर भोसले त्यांनी भेटायला बोलवणं, त्याच्याकडनं एक मदत मागणं, रोज रात्री त्याला कार बाहेर काढायला सांगून रेल्वे स्टेशनला जायला लावणं, पोलिसांनी थांबून विचार लावून मला गाडी चालवता येत नाही, मी रात्री प्रॅक्टिस करतो असं त्यांना पोलिसांना सांगणं, पोलिसांनी गाडीची चेकिंग करणं, रोज रात्री का रेल्वे स्टेशनला जाणं, शेवटी रोजच जातोय म्हणून एक दिवस चेकिंग थांबलं आणि ज्या दिवशी चेकिंग थांबली त्याच्या दुसऱ्या दिवशी नेताजी गाडीत बसणं आणि तिथून गायब होणं. आग्र्याहून सुटका अशी नेताजींची इंग्रजांच्या तावडीतून सुटका. हे घ्यायचं शिवचरित्र. जेवढे मोठं आपण स्वप्न पाहतो तितक्याच मोठ्या संकटांना आणि अर्थांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आव्हाने नेहमी चांगलीच असतात तर त्याच्यातूनच आपण समृद्ध असतो. छत्रपतींचं मोठेपण संकटामध्ये तर खऱ्या अर्थाने दिसतं. जे खरे लढवई असतात, ज्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं असतं ना, ते कधी हरत नाही. बिकट परिस्थिती सुद्धा हसतमुख असतात. आणि छत्रपती आम्हाला काय सांगताय, अरे गिरता वही है जो चलता है, बस इतना सा करना है, उठकर फिर से चलना है. आपण चालणं सोडायचं नाही, यशाकडे जाणारा रस्ता शोधत राहायचा, तो मिळतो. आणि याच्या पुढे शिवरायांनी आम्हाला काय सांगितलं, अरे यशाकडे जाणारा रस्ता मी शोधून काढेनच, पण जर असा रस्ताच नसेल तर मी स्वतः असा रस्ता तयार करेन, स्वतः तयार करेन. आणि केला रस्ता तयार केला. पोर्तुगीज डच लोकांकडून आपण तोफा घ्यायचो पण त्यांनी देणं बंद केलं तर, म्हणून महाराजांनी स्वतः कारखाना तयार केला, लढाऊ जहाज स्वतः तयार केलं. फारसी शब्द खूप होतात, आपली भाषा जगली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून राजव्यवहार कोश तयार केला. बाहेरचे लोक व्यापार करायला येतात, आमच्या इथला व्यापाराचा जीव जातोय म्हणून बाहेरच्या व्यापारावर जास्तीत जास्त टॅक्स लावला. सामान्य लोकांना सोबत घेतलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, अनेक किल्ले बांधले, लढायला सज्ज केले, दिले किल्ले परत घेतले, अजून किल्ले जिंकले. आणि जे स्वप्न पाहिलं होतं वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी महाराज सिंहासनावरती बसले आणि छत्रपती झाले. या युगी सर्व ब्लेंच पातशहा, एक मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, ही गोष्ट सामान्य नव्हती. हे कधी सांगणार आहे आम्ही. इथं काही तरुण पोरं उपस्थित आहे, मधून आलो, लहान लहान मुलं सुद्धा उपस्थित होती, मला आनंद वाटला. नाही तर आजकाल प्रॉब्लेम असं झाला आहे की लहान लहान मुलांच्या हातातला मोबाईल सुटत नाहीये. मोबाईलवरती आम्ही राहतो, मोबाईलच्या गोष्टी इतक्या झालेल्या आहेत की शिवचरित्राचं व्याख्यान ऐकण्यासाठी काही का असं लोक आलेले आहेत. महत्वाची गोष्ट वाटते. काल परवाची गोष्ट आहे, माझ्या मित्रांना मला जेवायला बोललो, पण आमच्याकडे जेवायला आहे. मी जेवायला गेलो, तो आमचा मित्र, त्याचे लहान भाऊ बहीण, आई वडील, आम्ही सगळं जेवायला बसलो. जेवण सुरू झालं, त्याचे लहान भाऊ बहीण मोबाईलमध्येच आपले डोकं अडकून, मोबाईलमध्ये डोकं आहे. जेवण सुरू झालं आणि त्या भावाच्या ताटातली भाजी संपली. त्याचे वडील सांगताय, पप्पू तुझ्या ताटातली भाजी संपली, भाजी घे. पप्पू आपल्या मोबाईल मध्येच आहे. अरे पप्पू ताटातली भाजी संपली, भाजी पाहिजे का तुला, पप्पू मोबाईल मध्येच आहे. अरे काय करावं. शेवटी त्याची बहीण ऑनलाईन गेली, त्याला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, तुझ्या ताटातली भाजी संपली आहे, भाजी घे. पप्पूला वाटलं खरंच ताटातली भाजी संपली काय, तेव्हा पप्पूला भाजी घेतली. अशी दुर्दैवी अवस्था आहे. छत्रपतींच्या पराक्रमाच्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत की नाही. पराक्रमाच्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या होत्या की परराज्यापर्यंत त्या पोहोचल्या. आणि एक माणूस छत्रपतींना भेटायला उत्तर भारतातून भेटायचं म्हटला, छत्रपतींना त्यानं पाहिलेलंही नव्हतं, तरी छत्रपतींबद्दल भलं मोठं काही लिहून ठेवलं होतं, पराक्रमाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. आणि एकदा छत्रपतींना ऐकवायचं म्हटला आणि पाहता क्षणी त्याच्या तोंडातून शब्द निघताय, तुमच्या सुद्धा ते उठावे आल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणतोय छत्रपतींना पाहताच, इंद्रजिमी जंब पर वाढव जो अंब पर, रावण सदंब पर रघुकुल राज है, और बारी बाह पर संबुरती नाह पर, जो सहस्त्र बाहु पर राम द्विजराज है, दावा दुमदंड पर चीता मुखंड पर, भूषण विदंड पर जैसे निर्राज है, तेजदम अंश पर कानजी कंस पर, यो म्लेच्छ वंश पर शेर शिवराज है. हा माणूस म्हणजे कविभूषण. हा कविभूषण महाराष्ट्रात राहिला आणि शिवराज भूषण नावाचा महत्वाचा ग्रंथ जर लिहिलाय. बरेच वेळ राहिला महाराष्ट्रामध्ये, लिहित राहिला छत्रपतींबद्दल. नंतर परत गेला उत्तर भारतामध्ये, तेव्हा औरंगजेबाने बोलवलं, पाठवलं, इकडे घोषणा, फार तुझी लेखणी चालते आजकाल, बरंच काही लिहित असतो, माझ्याबद्दल काहीतरी लिही, माझं कौतुक कर. आणि मग भूषणानं काय लिहिलंय, भूषणानं औरंगजेबाला घाबरणाऱ्या एकेका राजाला एकेका फुलाचं नाव दिलं. एका राजाला गुलाबाचं फुल बनतोय, एका राजाला चमेलीचं फुल बनतोय, एका राजाला जाईचं फुल बनतोय. औरंगजेब म्हणतात मी कोण आहे. भूषण म्हणतो अली औरंगजेब. औरंगजेबा तू अली आहेस. अली म्हणजे भुंगा. भुंगा जसा या सगळ्या फुलांकडनं रस घेतो तसा तो या सगळ्या राजांकडनं टॅक्स घेतो, कर घेतो, म्हणून हे सगळे राजे तुला घाबरतात, दबून राहतात. औरंगजेब खुश झाला, वा भूषणा जबरदस्त, काय दिलाय. औरंगजेब म्हटलं अरे भूषणा सगळ्या राजांबद्दल बोलला, शिवाजी राजाबद्दल काही बोलला नाही, तो कुठलं फुल एकदा सांग. आणि मग भूषण काय म्हणतोय का इस्लामपूरकरांनो, भूषण म्हणतोय सबही को रस लेके बैठी न सकत है, अली औरंगजेब चंपा शिवराज है. शिवाजी राजा चाफ्याचं फुल आहे, भुंगा सगळ्या फुलांच्या जवळ जातो, चाफ्याच्या फुलाजवळ जात नाही. तसा औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वाट्याला जात नाही. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वाट्याला जात नाही, त्याचं कारण आहे छत्रपतींनी पराक्रमच त्याचा गाजवला होता. खरं तर एक वेळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला देता आली तरी चालतील, पण आपल्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे. पण मुळात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आधी आपल्याला प्रश्न पडायला तर पाहिजे. आमचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला प्रश्नच पडत नाही, त्यामुळे उत्तरं सापडण्याचा प्रश्नच नाहीये. आणि छत्रपतींना सगळ्यात आधी प्रश्न पडले की एवढ्या अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार इथे लोक सहन कसं काय करतात, हे लोक पेटून का उठत नाही,
स्वतःच्या हक्कांसाठी का लढत नाही? आणि महाराजांना उत्तर मिळालं, आपल्या लोकांमध्ये आग आहे, निखारा आहेच, फक्त इतक्या वर्षांच्या गुलामीने अन्याय अत्याचाराने त्याच्यावर राग साचते. त्या राखेला फुंकर मारण्याचं काम केलं की आतला विस्तव समोराशिवाय राहणार नाही. बस शिवरायांनी हेच केलं. राग दूर साचली आणि त्यांना निखारा दिसला. शिवरायांना माहिती होतं आपलं उद्दिष्ट काही 2-4 वर्षांचं नाहीये. याला पिढ्यानपिढ्यांसाठी आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं, चांगली माणसं जोडावी लागतील, चांगली माणसं घडवावी लागतील. एक जुनी म्हणे बघा, तुमचं वर्षभराचं उद्दिष्ट आहे, तुम्ही फुलं फुलवा. 10 वर्षाची योजना तुम्ही झाडं लावा. आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही माणसं घडवा. आणि काय घडवली माणसं शिवरायांनी? ती स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. अहो, सदा शिवजयंतीला रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं ठरवलंय, बैठकीला चलतो का असं कोणाला म्हणावं तो जाऊ नये, आपल्याला काय मिळणार आहे असं विचारण्याची गर्दी आता सगळीकडे वाढत चाललेली असताना तुम्हाला मला प्रश्न पडतो की छत्रपतीने असं काय दिलं होतं की माणसं नुसती यायला नाही, मोहिमा नुसती जायला नाही, मैदानात नुसतं लढायला नाही तर मैदानात मरायला तयार झाली? दिलं काय छत्रपतींनी? आमच्याकडे हत्ती नाही पण हत्यार उडवण्याचा माणूस आहे असं म्हटलं फक्त शिवरायांनी. आणि कुतुबशहाच्या हत्ती समोर लढायला उभा राहिला इसाजी कंक उतरला, भिडला, हत्तीला मारला, म्हणून कुतुबशहाने गळ्यात मोत्याचा कंटा घातला. तो मोत्याचा कंटा त्याला परत इसाजी कंक म्हणतोय, असा काय पराक्रम केला मी? आणि पराक्रम केला असेल तर तुमचा मोत्याचा कंटा नको. आमच्या छत्रपतींचे कौतुकाचे 2 शब्दच मला फक्त पुरेसे. काय म्हणायचं याला? लढता लढता मरण येणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लढायला नाही तर मरायलाच जाणं हे इतिहासानं पाहिलं. अरे शिवाजी काशीदांना माहिती होतं की महाराजांचं रूप घेऊन मी सिद्धी जोहरला भेटायला जातोय, तिथे फक्त मृत्यूच आहे, लढाई होईल आणि मी वाचू शकतो अशी 1% शक्यता नाहीये. पण 4-5 महिन्यांची भेट आहे फक्त पन्हाळगडावरती शिवरायांची. असं काय दिलं त्या भेटीमध्ये छत्रपतींनी की छत्रपतींची कापडे त्यांना घातल्या तो मरणाला भेटायला निघाला? असं काय दिलं छत्रपतींनी की तोफे आधी मरे बाजी सांगा, मृत्यूला सांगण्याचं धाडस बाजी प्रभूंनी केलं की छत्रपती जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत माझा जीव घेऊन जाण्याचा मरणाला सुद्धा अधिकार नाही? असं काय दिलं छत्रपतींनी की दिलेरखानाची मोठ्या पगाराची ऑफर धुडगावून लावत मुरारबाजी लढत राहिला, लढता पडला? असं काय दिलं छत्रपतींनी की मुरारबाजी पहिले म्हणून काय जाहर आहे, आम्ही तैसेच आहोत, हिंमत धरून लढितो हे म्हणण्याची हिंमत मौल्यांमध्ये आली? आणि असं काय दिलं छत्रपतींनी की तानाजी पडल्यावर माघारी फिरणाऱ्या मौल्यांच्या पतीस जर कापून टाकत आणि तुमचा बाप इथं मळून पडलाय, परत फिरा लढा, हे म्हणण्याचं झालं सूर्याजीनं केलं? काय दिलं छत्रपतीने दिला होता स्वराज्याचा ध्यास आणि जगवला होता इथल्या प्रत्येकाचा आत्मविश्वास. हा विश्वास दिल्यामुळेच लोक आनंदाने मरायला तयार झाले. आज महाराष्ट्राबद्दलची आदराची भावना, देशाबद्दलची आदराची भावना जर नष्ट होत असेल तर हे सांगणं आवश्यक आहे. आणि खरा नेता तो नसतो ज्याच्यासाठी जीव घ्यायला लोक तयार होता, खरा नेता तो असतो ज्याच्यासाठी जीव द्यायला लोक तयार होता. छत्रपतीचं मोठेपण हे आहे की लोक जीव द्यायला तयार झाले. आणि लोक जीव द्यायला तयार झाले कारण काय? अरे आम्ही नसतो तर आमच्या मागे आमच्या परिवाराची चिंता नाही, आमच्या कुटुंबाची चिंता नाही, कारण छत्रपती त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास असल्यामुळेच लोक आनंदाने मरायला तयार झाले. आजही काश्मीरवर सीमेवरती आपले जवान देशासाठी शहीद होतात, आपण अश्व गाळतो, शरीर तिरंग्यानं झाकतो, पण ज्यांच्या घरातला माणूस गेला त्यांच्या परिवारावर पुढे बघतो की त्यांच्या घरातला एक माणूस गेला त्यामुळे काय काय केलंय. अरे मनाला फक्त माणूस जात नहीं, भरपूर काही जातं. हरिओम पवार नावाचे कवि ते म्हणतात की साहब आप कहते हैं कि सिर्फ जवान देश के लिए शहीद हो जाता है तो सिर्फ आदमी जाता है? सिर्फ आदमी नहीं जाता, बहुत कुछ जाता है. क्या क्या जाता है मैं आपको बताता हूँ. सूप भरपूर गया, मांग का सिंदूर गया, नन्हे नौनिहालों की लंगोटियां चली गई, बाप की दवाई गई, भाई की पढ़ाई गई, छोटी छोटी बेटियों की चोटियां चली गई. ऐसा विस्फोट हुआ कि जिस्म का पता ही नहीं, पूरे जिस्म की बोटियां चली गई. अरे आपके लिए तो एक आदमी बना है साहब, किंतु मेरे घर की तो रोटियां चली गई. म्हणाला फक्त माणूस जातो पण इतकं सगळं जातं त्याच्याकडे माझं लक्ष जात नाही. हे लक्ष गेलं छत्रपती शिवरायांचं 350 वर्षांपूर्वी. आज एक काश्मीरवरून सीमेवरून शहीद जवानांची प्रेत गाव खेड्यापर्यंत येतात, पण त्यांची विचारपूस करायला सरकारमधलं कोणी गाव खेड्यापर्यंत येत नाही, जात नाही. पण हा राजा शहीद झालेल्या मावळ्याच्या कुटुंबापर्यंत जात राहिला, त्याच्याकडे पाहत राहिला. राजा म्हणून नाही, शहीद मावळ्याचा मित्र म्हणून आणि त्या परिवाराचा पुत्र म्हणून. रायबाचं लग्न लावलं, रामजी पागऱ्यांच्या घरी गेले, शिवा काशीदांच्या आईचं सांत्वन केलं आणि नुसता मायेनं आधार नाही दिला, कृतीनं आधार दिला. शहीद झालेल्या कुटुंबातील एका लगेच नोकरी दिली, नोकरी करण्याला कोणी नसेल तर विधवा पत्नीला पेन्शन सुरू केली, मुलांसाठी बालपरवेशी गृह सुरू केलं. आणि इतकं फक्त नाही, अरे प्रतापराव उलट स्वराज्यासाठी कामी आले, त्यांच्या पत्नी भेटायला आल्या, म्हटलं महाराज प्रतापराव स्वराज्याच्या कामी आले, दुःख नाहीये मला, ते शहीद झाले स्वराज्यासाठी. पण आमची एक जानकी हिच्या लग्नाची चिंता लागून राहिली. आज प्रतापराव असते तर मोठ्या ठाण्यात आमचं जानकीचं लग्न लावून दिलं असतं, ते आज नाहीये. माझ्या जानकीचं लग्न कसं होणार? छत्रपती म्हटले आपल्या जानकीचं लग्न हे तर ठरलं. प्रतापरावच्या बुद्धी म्हणतात महाराज लग्न ठरलं पण कोणाशी? छत्रपती म्हटले माझा पुत्र राजारामाशी. शहीद झालेल्या सेनापतीच्या मुलीचं लग्न आपल्या पुत्राशी लावणारा एवढा मोठा राजा इतिहासानं पाहिलाय, आम्ही त्याचा आदर्श घेऊन वापरतोय. मग आजच्या महाराष्ट्रामध्ये या हुंडाबळीच्या या घटना घडतात कशा आहे या लक्षात घेणं महत्वाचं आहे. का घडताय? छत्रपतीचं नाव आम्ही उगाच घेतोय का? सांगणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लोकांना सांगणं आवश्यक आहे. परवा दिवशी तुळजापुरात बोललो, अरे छत्रपतींकडे काहीतरी जादूची शक्ती होती, भवानी तलवारच होती, छत्रपतींकडे काहीतरी दैवी शक्ती होती म्हणून त्यांना यश मिळत गेलं, त्यांचं काही कर्तृत्व नाहीये असं जे लोक म्हणतात त्यांना सांगा त्यांना छत्रपतीचं लढणं दिसलं नाही, त्यांना मावळ्यांचं मरणं दिसलं नाही. अरे आई तुझा भवानीवरती छत्रपतींची श्रद्धा होती,
पण मरायला मावळ्यांनाच जावं लागलं, लढायला छत्रपतींनाच जावं लागलं. मंदिराला फेऱ्या मारून आणि मारुतीला पावशेर पेढे चढून परीक्षेत तुक्का लागत नसतो आणि पेपर सोपा येत नसतो. अफजल खानाचा पेपर अवघडच होता, छत्रपतींनी बुद्धीनं तो सोपा केला. आणि आग्र्यावर सुटकेचा पेपर तो तर अशक्य असाध्य होता, पण साध्य ते साध्य करिता सायाचा कारण अभ्यास तुका म्हणे हा मंत्र शिवरायांकडे होता, म्हणून हे सगळं साध्य झालंय हे सांगणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाला कुठल्याही पुढे जायला शॉर्टकट नाही, हे सगळं लक्षात घ्या. तिथे कष्टच आहे. आमचा प्रॉब्लेम आहे की आता प्रत्येक गोष्टी शॉर्टकट शोधत चाललोय. अरे देवाच्या पूजेत सुद्धा लोकांनी शॉर्टकट शोधून काढलं. आधी आता मंदिर लांब असलं, आपण इतके बिझी झालोय, देवापेक्षाही बिझी आहे. असं बाहेरून आपण नमस्कार करतो, चाललो होतो आपल्या कामावरती, इथपर्यंत ठीक आहे. याच्या पलीकडे लोक चालले तो आता. म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगरला काळ्या गणपतीचं मंदिर आहे, मी चाललो होतो तिकडून, एकानं असं केलं ना असं केलं. म्हटलं असं माहिती होतं, हे काय नवीन मार्केटमध्ये आला आता, हे काय नवीन टेक्निक दिसते. म्हटलं बाबा इकडे, म्हटलं हे असं केलं नमस्कार केलं, मला कळलं. म्हटलं हे काय, तुम्ही काही नाही प्रदक्षिणा मारली म्हणे. म्हटलं अशा पद्धतीने गोष्टी जर वाढत चालल्या असती, ही जी शॉर्टकट गोष्ट असते लक्षात घ्या ना, यशाला शॉर्टकट नाहीये हे शिवचरित्र आम्हाला शिकवत आहे. या गोष्टी करायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटत असेल आता शिवचरित्रातून काय घ्यायचं, आपल्याला काय मिळणार आहे, आता काय लागू होणार आहे, आता महाराष्ट्र पुढे चाललाय, आता धुनिक आहे. अरे लक्षात घ्या, छत्रपतींनी कॉन्ट्रॅक्टरला पत्र लिहिलंय, सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं, कॉन्ट्रॅक्टरला पत्र लिहून छत्रपती काय म्हणताय, अरे बाजूला समुद्र आहे म्हणून कदाचित तुम्ही समुद्राच्या पाण्यात वाळू धुवायला मग वापराल, पण असं करू नका, वाळू गोड्या पाण्यात धुवा आणि मग वापरा. काय दूरदृष्टी छत्रपतींची, ही आत्ताच्या महाराष्ट्राला देशाला लागू नाहीये का? हे स्वराज्याकडून घ्यायचं ना आता स्वराज्य करण्यासाठी, हे लक्षात घ्या. आणि इतकंच नाही तर छत्रपती आणखी लिहिताय त्याला, अरे किल्ल्याचं बांधकाम चालू आहे तर तुम्ही शिस विकत घ्या. ते कोणाकडनं घ्या, ते इंग्रजांकडनं घ्या. ते शिस विकत घेताना मापात पाप होतंय का बघा. इंग्रज मोठी लवार जाते, तुमच्या डोळ्यातलं काजळ सोडून देते तरी पत्ता लागू देणार नाही. हे छत्रपतींचे शब्द, ही दृष्टी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, पद्मदुर्ग किल्ला बांधलाय समुद्राच्या पाण्यामध्ये. आजही जाऊन बघा, समुद्राच्या लाटाने दगड थोडेसे झिजले, पण ज्या दोन दगडांच्या मध्ये जे सिमेंट छत्रपतींनी बनलंय हे अजून तशाच तसं आहे. आम्ही वास म्हणतो सिमेंट में जान होनी चाहिए, सिमेंट में जान होनी चाहिए. अरे सिमेंट मध्ये जान असलीच पाहिजे, पण ते भरणाऱ्या हातांमध्ये इमान सुद्धा असलं पाहिजे. आणि हे इमान छत्रपतीच्या स्वराज्याकडून आम्हाला घ्यायचं आहे. आणि ते इमान जेव्हा आता अटल सेतूला पण तडे गेले म्हणे आजकाल, म्हणजे हे दोन दिवसामध्ये जर आमचे पूल उद्ध्वस्त होत असतील, 2 दिवसामध्ये जर खड्डे पडत असतील, तर लक्षात घ्या ना, हे इमान घ्यायचं आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काय, ज्या छत्रपतींनी हा महाराष्ट्र उभा केला, ज्या छत्रपतींच्या विचारानं प्रत्येक माणूस या ठिकाणी चालतोय, आम्ही असं म्हणतोय की राज्य छत्रपतींच्या विचारानं पुढे जातोय, आणि त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा पुतळा पडावा, यापेक्षा वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आणखीन काय असेल. हे महाराष्ट्र पाहतोय, त्याचं कारण काय, इथं इमान हरवत चाललंय, भ्रष्टाचाराला इथले हात पोखरलेले, म्हणून या सगळ्या घटना घडताय. छत्रपतींच्या स्वराज्याकडनं ही गोष्ट समजून घ्यायची. जर आम्हाला स्वराज्य करायचं असेल तर यासाठी आज शिवचरित्राचा जागर आहे. आणि विचारांची शिवजयंती मला असं वाटतं की साजरी होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समारोपाकडे जात असताना मला आवर्जून सांगायचं आहे, लोक म्हणतात की काय फरक पडतो. आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी, प्रतीक दादांनी एवढी मोठी व्याख्यान मला आयोजित केली, 4 दिवस सलग आम्ही बोलतोय, हे 7वं व्याख्यान आज मी करतोय. लोक त्यांनाही म्हणतील की काय फरक पडतोय अशा व्याख्यानाने. लोक आम्हालाही म्हणतात काय फरक पडतो. त्यांना सांगू इच्छितो, अरे माझ्यामध्ये जरी बोलता बोलता फरक पडला तरी भरपूर आहे ना. 1% माझ्यामध्ये तरी फरक पडेल ना, एवढं बोलतोय एवढं, तो 1% माझ्यामध्ये तरी फरक पडणार आहे ना. आणि मला खात्री आहे जयंतराव पाटील साहेबांनी प्रतीक दादांना आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही ही विचारांची शिवजयंती साजरी करताय, गावोगावी शिवरायांचे विचार पोहोचवताय, तर याने नक्कीच फरक पडणार आहे. तो फरक पडेल. मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो भी फर्क पड़ता है, यहाँ तक ये कहने से भी आप लोग दूसरों में फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते हैं कि हाँ फर्क पड़ता है. फरक पडतो आणि तो पडावा, म्हणून असा विचारांची शिवजयंतीचा जागर आहे. आणि त्यासाठी मला इथं बोलण्याचं भाग्य लागलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही एवढा वेळेपासून भारत पाकिस्तान मॅच असताना सुद्धा माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. पोरगा आईचं ऐकत नाही, नवरा बायकोचं ऐकत नाही, अशा काळामध्ये तुम्ही माझं ऐकून घेताय, तुमचे मनापासून आभार मानतो. मी आपली रजा घेतो. शेवटी जाताना जोरदार घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.